केशवराज भोसले नाट्यगृहासाठी 10 कोटींचा निधी जाहीर करण्यात आला। राज्य नियोजन मंडळाच्या राजेश क्षीरसागर यांनी ही घोषणा केली। काँग्रेस आमदार आणि खासदारांकडूनही 5 कोटींचा निधी जाहीर करण्यात आलेला आहे। काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी या संदर्भातली माहिती दिली। नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आहेत। 7 दिवसात प्रस्ताव सादर करण्याचे मनपा आयुक्त के मंजुलक्ष्मींना निर्देश देण्यात आले। कोल्हापूरचा एक ऐतिहासिक वारसा काल आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर जळून खाक झालेला आहे। पाहताना अत्यंत वाईट वाटत होतं। तातडीनं आग विझवण्याचा सर्व प्रयत्न केला, पण हेरिटेज वास्तू आत लाकडाचं मोठं काम यामुळं ही वास्तू काल जळून खाक झाली। खऱ्या अर्थानं कालच 10 कोटीची मदत मी जाहीर केली, पण आज सकाळपासूनच सन्माननीय मुख्यमंत्र्यांशी मी बोलतोय। आत्ता देखील या ठिकाणी मी मुख्यमंत्री महोदयांशी बोललो, आयुक्त देखील महोदया त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांशी बोलल्या। सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 7 दिवसात एस्टिमेट सादर करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि तातडीनं केशवराव भोसले नाट्यगृह याची पुनर्बांधणी करू असा मला आणि आयुक्तांना या ठिकाणी शब्द दिलेला आहे। चांगल्या पद्धतीनं नाट्यगृह पुन्हा उभा राहावं यासाठी कोल्हापूर काँग्रेसच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्याचे खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराजजी, मी स्वतः, आमदार जयश्रीताई जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर यांच्या आमदार फंडातून, खासदार फंडातून आणि 5 कोटी रुपयेचा निधी या नव्यानं उभं होणाऱ्या किंवा नाट्यगृहाला नूतनीकरणासाठी देण्याची भूमिका घेतलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।